महाराष्ट्र के बदलापुर में पथ विक्रेता विशाल दिलीप दाते की आत्महत्या के बाद मामला गर्मा गया है। घटना की जानकारी मिलने के बाद कष्टकरी पथ विक्रेता हॉकर यूनियन के अध्यक्ष बबन अर्जुन राव कांपले ने दाते के घर पहुंचकर परिवार से मुलाकात की और मामले में नगर परिषद के अधिकारियों तथा नगराध्यक्ष के खिलाफ कानूनी कार्रवाई की मांग की। बबन कांबले के मुताबिक स्वर्गीय विशाल दिलीप दाते पथ विक्रेता के तौर पर काम करते थे। उनकी आत्महत्या की जानकारी मिलने के बाद उन्होंने परिवार से मुलाकात कर घटना की जानकारी ली। उन्होंने कुलगांव बदलापुर नगर परिषद के संबंधित अधिकारियों और नगराध्यक्ष की भूमिका की भी जांच कर आवश्यक कानूनी कार्रवाई किए जाने की मांग की है। यूनियन की ओर से कहा गया है कि मामले की निष्पक्ष जांच होनी चाहिए और यदि किसी की लापरवाही या दबाव की भूमिका सामने आती है तो उसके खिलाफ कानून के मुताबिक कार्रवाई की जाए। बबन कांबळेजी, आज आपण या ठिकाणी दाते यांच्या निवासस्थानी आलेला आहात। नेमकी काय भावना आहे? आज एका पथविक्रेत्याला अर्थात फेरीवाल्याला जीव गमवावा लागलेला आहे, आत्महत्या करावी लागलेली आहे। काय मुजोर प्रशासनाबद्दल सांगाल आपण? या प्रशासनाचा मी इथं निषेध करतो। या प्रशासनाला एवढी लाज वाटायला पाहिजे की 28 वर्षाचा पोरगा एक आत्महत्याला जबाबदार इथले जे आयुक्त आहेत गायकवाड म्हणून, ह्या सर्व परिस्थितीला हे गायकवाड जबाबदार आहे। त्यांनी जर यांना लायसन दिलं असतं आणि एका ठिकाणी जर पोट भरण्याचा व्यवसाय जर करू दिला असता तर या मुलावर आत्महत्येची वेळ आली नसती। म्हणून हे सर्वस्वी जबाबदार गायकवाड इथले आहेत। आणि नगराध्यक्ष आहेत घोरपडे, यांच्याविषयी आपण काय सांगाल? ह्या बीजेपीचं सरकार जिथं जिथं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई चालू आहे। इथं डोंबिवली असो, कल्याण असो, भांडूप असो, मुंबई असो, विरारसुद्धा असो, या संपूर्ण महाराष्ट्रातनी बीजेपीचं सरकार आहे आणि या बीजेपीच्या सरकारने जवळ 14 पासून फेरीवाल्यावर मोठा अन्याय चालू आहे। परंतु पथविक्रेत्यांच्याकरिता एक विशेष अधिकार आला होता, कायदा आला होता, तो हे काय अंमलबजावणी करत नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला? 2014ची जी पॉलिसी आहे ही कुठेही महाराष्ट्रातली आजपर्यंत अंमलात आणलेली नाही। यांना जमीन आणि जंगल हे द्यायचीच नाही आहे। जर यांनी मनावर घेतलं ना तर पुनर्वसन हे जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आत करू शकतात, पण यांना करायचं नाही। त्याच्यामुळं ह्यांना ह्या 3 वस्तू द्यायच्याच नाही। म्हणून ह्या फेरीवाल्यावर आज या 28 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली, उद्या आणखी आत्महत्या केली। ह्या सर्वस्वी जबाबदाराला इथले जे स्थानिक नगरसेवक असो या प्रशासन असो हे दोन्ही जबाबदार आहेत। काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये, काही दिवसांपूर्वी विरारमध्ये, काही महिन्यांपूर्वी ठाण्यामध्ये, आज थेट 2 दिवसापूर्वी बदलापूरमध्ये असं फेरीवाले पथविक्रेते आत्महत्या करतात। फेरीवाला मारण्याचं या सरकारचं प्रयोजन आहे की काय? काय म्हणाल याबद्दल? प्रयोजन तर नाही म्हणता येईल, पण हे यांना जर जागा दिल्या तर हे अजिबात आत्महत्या करणार नाहीत। 10 वर्ष तर एका कुटुंबाला जर समजा यांनी नीट जागा दिली, स्थानिक जागा एकाच 10 वर्षासाठी, तर यांची मुलंसुद्धा प्राध्यापक, इंजिनियर, वकील बनतील। या अनुषंगाने यांनी जागा द्यायला पाहिजे, सर्व महाराष्ट्रभर जागा द्यायला पाहिजे, पण या अनुषंगाने हे देणार नाहीत, कारण गरिबाला मारण्याचं काम फक्त सरकार आणि प्रशासन करत आहे। आता विशाल दातेने जीव गमावलेला आहे, त्याच्या आईची भावना सुद्धा फार रास्त आहे। पुढची नेमकी तुमची काय भूमिका आहे? आता या बदलापूरमध्ये जेव्हा जेव्हा आंदोलन होईल, या डोंबिवलीवरून आम्ही कष्टकरी हॉकर्स सर्व ताकदीनिशी उतरून यांना पाठिंबा देणार आहोत। धन्यवाद। बबन कांबळेजी, आज आपण या ठिकाणी दाते यांच्या निवासस्थानी आलेला आहात। नेमकी काय भावना आहे? आज एका पथविक्रेत्याला अर्थात फेरीवाल्याला जीव गमवावा लागलेला आहे, आत्महत्या करावी लागलेली आहे। काय मुजोर प्रशासनाबद्दल सांगाल आपण? या प्रशासनाचा मी इथं निषेध करतो। या प्रशासनाला एवढी लाज वाटायला पाहिजे की 28 वर्षाचा पोरगा एक आत्महत्याला जबाबदार इथले जे आयुक्त आहेत गायकवाड म्हणून, ह्या सर्व परिस्थितीला हे गायकवाड जबाबदार आहे। त्यांनी जर यांना लायसन दिलं असतं आणि एका ठिकाणी जर पोट भरण्याचा व्यवसाय जर करू दिला असता तर या मुलावर आत्महत्येची वेळ आली नसती। म्हणून हे सर्वस्वी जबाबदार गायकवाड इथले आहेत। आणि नगराध्यक्ष आहेत घोरपडे, यांच्याविषयी आपण काय सांगाल? ह्या बीजेपीचं सरकार जिथं जिथं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई चालू आहे। इथं डोंबिवली असो, कल्याण असो, भांडूप असो, मुंबई असो, विरारसुद्धा असो, या संपूर्ण महाराष्ट्रातनी बीजेपीचं सरकार आहे आणि या बीजेपीच्या सरकारने जवळ 14 पासून फेरीवाल्यावर मोठा अन्याय चालू आहे। परंतु पथविक्रेत्यांच्याकरिता एक विशेष अधिकार आला होता, कायदा आला होता, तो हे काय अंमलबजावणी करत नाहीत असं म्हणायचं का तुम्हाला? 2014ची जी पॉलिसी आहे ही कुठेही महाराष्ट्रातली आजपर्यंत अंमलात आणलेली नाही। यांना जमीन आणि जंगल हे द्यायचीच नाही आहे। जर यांनी मनावर घेतलं ना तर पुनर्वसन हे जास्तीत जास्त 1 महिन्याच्या आत करू शकतात, पण यांना करायचं नाही। त्याच्यामुळं
ह्यांना ह्या 3 वस्तू द्यायच्याच नाही, म्हणून ह्या फेरीवाल्यावर आज या 28 वर्षाच्या मुलांनी आत्महत्या केली, उद्या आणखी आत्महत्या केली. ह्या सर्वस्वी जबाबदाराला इथले जे स्थानिक नगरसेवक असो या प्रशासन असो हे दोन्ही जबाबदार आहेत. काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमध्ये, काही दिवसांपूर्वी विरारमध्ये, काही महिन्यांपूर्वी ठाण्यामध्ये, आज थेट 2 दिवसापूर्वी बदलापूरमध्ये असं फेरीवाले पतविक्रेते आत्महत्या करतात. फेरीवाला मारण्याचं या सरकारचं प्रयोजन आहे की काय? काय म्हणाल याबद्दल? प्रयोजन तर नाही म्हणता येईल, पण हे यांना जर जागा दिल्या तर हे अजिबात आत्महत्या करणार नाहीत. 10 वर्ष तर एका कुटुंबाला जर समजा यांनी नीट जागा दिली, स्थानिक जागा एकाच 10 वर्षासाठी, तर यांची मुलंसुद्धा प्राध्यापक, इंजिनियर, वकील बनतील. या अनुषंगाने यांनी जागा द्यायला पाहिजे, सर्व महाराष्ट्रभर जागा द्यायला पाहिजे. पण या अनुषंगाने हे देणार नाहीत, कारण गरिबाला मारण्याचं काम फक्त सरकार आणि प्रशासन करत आहे. आता विशाल दातेने जीव गमावलेला आहे, त्याच्या आईची भावना सुद्धा फार रास्त आहे. पुढची नेमकी तुमची काय भूमिका आहे? आता या बदलापूरमध्ये जेव्हा जेव्हा आंदोलन होईल, या डोंबिवलीवरून आम्ही कष्टकरी हॉकर्स सर्व ताकदीनिशी उतरून यांना पाठिंबा देणार आहोत. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघितलं असेल काल आणि आज 2 दिवसापासून बदलापूरमध्ये एक मोठ्या प्रकारे फार वादळी विषय झालेला आहे. ते म्हणजे एक मयत दाते नावाचा एक मुलगा आहे, तरुण अविवाहित मुलगा आहे, त्याने आत्महत्या केलेली आहे. मुजोर प्रशासन आहे हे कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे जे मुख्याधिकारी आहेत मारुती गायकवाड असतील, त्याचबरोबर जे पतविक्रेता अधिकारी आहेत कांबळे आहेत, वाल्मिकी आहेत, त्याचबरोबर रुचिता घोरपडे या नगराध्यक्ष आहेत, त्यांनी एक मनुष्यवधाचा त्यांच्यावरती गुन्हा नोंद व्हायला पाहिजे असे त्यांच्या पीडित कुटुंबियांची. आणि या ठिकाणी आपण ज्यांच्या कार्यालयामध्ये बसलेलो आहोत, निलेश इल्वे, हे निलेश इल्वे जी RMBKS चे महाराष्ट्र प्रभारी आहेत, त्यांच्याद्वारे 12 तारखेला फार मोठं आंदोलन होणार आहे. या ठिकाणी आपण सगळे बघू शकता, सर्व फेरीवाले या ठिकाणी निषेध व्यक्त करण्याकरिता जमा झालेले आहेत. कॅमेरामॅन सातविलकर सह अभिजित कुलकर्णी, रियल खबरे, मुंबई. बदलापूरमध्ये काल एका फेरीवाल्याने आत्महत्या केलेली आहे. दाते नामक तो अविवाहित होता, त्याला कुठलाही सहारा नाहीये. कशा प्रकारे तुम्ही पाहता आणि तुम्ही काल आंदोलन थेट बॉडी नगर परिषदेच्या गेटवरती ठेवली होती, काय आपली नेमकी भूमिका आहे? बदलापूर नगरपालिकेचे अतिक्रमण विभाग यांना माननीय मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांच्या माध्यमातून आदेश मिळाले आणि ते आदेश करण्यासाठी भाजपचे नगरसेवक संभाजी शिंदे, भाजपचे नगरसेविका रती पाटकर, भाजपचे नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, हे बदलापूर नगरपालिकेचे नेते मंडळी आहेत. यांनी 18 जून 2026 रोजी जी सभा झाली नगरसेवकांची, त्याच्यामध्ये दबाव केला अतिक्रमण विभागाला की या पतविक्रेत्यांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि पतविक्रेत्यांचं जे धोरण आहे, पतविक्रेता अधिनियम 2014 यांना केराची टोपली दाखवली आणि त्याच्यामुळे सतत गेल्या 1-1.5 महिन्यापासून होत असलेल्या कारवाईला कंटाळून विशाल दाते या 28 वर्षीय पदविक्रेत्यांनी रेल्वे खाली आपला जीव दिलेला आहे. आणि ह्याच्यासाठी मारुती गायकवाड, मुख्याधिकारी कोळगाव बदलापूर नगर परिषद संदीप कांबळे, अतिक्रमण विभाग अधिकारी विनोद वाल्मिकी, अतिक्रमण विभाग कर्मचारी, त्यांचे सर्व कर्मचारी अतिक्रमण विभागाचे, त्याचबरोबर रती पाटकर, संभाजी शिंदे, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे हे कारणीभूत आहेत. आम्ही या संदर्भात याच्या अगोदर बऱ्याच वेळेला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेलो. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदनं दिली. निवेदनामध्ये आम्ही सूचना केलेल्या आहेत की तुम्ही जर का ही कारवाई थांबवली नाही तर अशी घटना घडेल. आणि निश्चितच अशी घटना त्या निवेदन दिल्यानंतर पण घडलेली आहे. कारण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून उमाकांत गायकवाड जे उपजिल्हाधिकारी आहेत आणि त्यांच्याकडे नगर परिषद विभाग आहे, त्यांना ही जबाबदारी दिली होती, त्यांना हे वर्ग केला होता प्रकरण, परंतु त्यांनी सुद्धा लक्ष नाही दिलं, आम्हाला वेळ दिला नाही. आणि मग शेवटी विशाल दाते याच्यावरती जे काही अन्याय झाला, जे काही कारवाई झाली, त्या कारवाईला कंटाळून त्याच्यावरती जे काही कर्ज झालं होतं त्या कर्जाला कंटाळून त्यांनी मग आत्महत्या केली. सर, तुम्ही काल एक मागणी केली, आम्ही हा बदलापूर ठाण्यापर्यंत विषय ठेवणार नाही, आम्ही थेट संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं आम्ही पूर्णपणे रान पेटू. नेमकी तुमची काय भूमिका आहे? बुधवारी 12 तारखेला तुम्ही नेमकं काय करणार आहात?
आता विशाल दाते या पथविक्रेत्यांनी जसं आत्महत्या केली असं प्रत्येक पथविक्रेता किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींवरती अशी परिस्थिती घडू नये म्हणून काल आम्ही विशाल दाते यांचं मृतदेहासहित त्यांचं आम्ही शव घेऊन कोळगाव बदलापूर नगर परिषदेवरती आम्ही आंदोलन केलं. याच्यासाठी पोलिसांना रीतसर आम्ही निवेदन दिलं. प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने आम्हाला लिखित स्वरूपात त्याचं दखल घेऊन त्याच्यावरती निश्चितपणे योग्य ती आम्ही कारवाई करू अशा पद्धतीचा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही परत एकदा माननीय वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन पथविक्रेता फेरीवाला संघ या संघटनेचे ते राष्ट्रीय संयोजक आहेत. त्याच पद्धतीने भारत मुक्ती मोर्चा या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या आदेशाने त्यांच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती 12 ऑगस्ट रोजी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत. आणि तिकडे पथविक्रेता धोरण स्वीकार करण्याच्या जवळजवळ आमच्या 14 मागण्या आहेत. त्या 14 मागण्या आम्ही त्या ठिकाणी देत आहोत. त्या मागण्यांमध्ये पथविक्रेता धोरणाच्या अंतर्गत नियमानुसार सर्व काम व्हावं, विशाल दाते यांच्या कुटुंबाला सुद्धा न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी केली. आणि जे दोषी अधिकारी आहेत, बदलापूरचे जे नेते आहेत, नगराध्यक्ष, नगरसेवक संभाजी शिंदे असतील, रती पाटकर असतील, नगराध्यक्ष असतील, त्यांचं निलंबन व्हावं. जे अधिकारी आहेत, मुख्य अधिकारी मारुती गायकवाड, संदीप कांबळे, विनोद वाल्मिकी यांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावरती मनुष्यवधाचा आणि नेत्यांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांना भरपाई मिळावी, विशाल दातेच्या कुटुंबाला भरपाई मिळावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी मिळावी अशा पद्धतीची आम्ही मागणी केली. सर, भारतीय संविधान अस्तित्वामध्ये आहे, परंतु काल तुम्ही एक वाक्य वापरलं की हे सरकार हो सरकार दलाल घडवू की सरकार, नेमकं हे वाक्य वापरण्याचं तुमचं प्रयोजन काय आहे? आम्ही हे सरकार वो सरकार, चोर लुटोरो की सरकार अशा पद्धतीची घोषणा दिली. आणि त्याच्या पाठीमागचा असा आमचा उद्देश आहे की बदलापूरमध्ये टीडीआर घोटाळा झाला, बदलापूरमध्ये सातत्याने रोड असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, स्मारक असेल, प्रत्येक ठिकाणी या प्रशासनाच्या माध्यमातून अधिकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून, नगरसेवकांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जातो. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. बरेचसे केसेस पुढे आलेले आहेत. ही चोर आणि लुटेरे आहेत. कोळगाव बदलापूर नगर परिषदेला सातत्याने लुटण्याचं काम करत आहेत. म्हणून किसन कतोरे हे मुरबाडचे आमदार आहेत, त्यांनी अँटी करप्शन या विभागाला 1500 करोड भ्रष्टाचार झाल्याचे पत्र दिले. ते पत्र माझ्याकडे आहे. त्यांच्याकडनं मी माहिती मागितली असं त्यांनी चौकशी चालू आहे अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्र स्तरावरती 1500 करोड जे लुटलेले आहेत इकडच्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी, त्याच्या संदर्भात महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. याच्या व्यतिरिक्त कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून जे अधिकारी कार्यरत आहेत त्या अधिकाऱ्यांमध्ये एका अधिकारीला अँटी करप्शन विभागाने अटक केलेली आहे. आणि अँटी करप्शन विभागाने अटक केल्यानंतर त्या ठिकाणी काय झाले, त्यांना मुख्याधिकाऱ्यांना लाच द्यायची होती म्हणून त्याला अटक केली, तशी त्यांनी जबानी दिलेली आहे. त्याचं सुद्धा पत्र आमच्याकडे आलेलं आहे, त्याची माहिती आलेली आहे, त्याची FIR आलेली आहे. तर या ठिकाणी हे सुनिश्चित झालेले की भ्रष्टाचारी मुख्य अधिकारी आहेत आणि मुख्य अधिकाऱ्यांना मागच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. म्हणून ही जी सरकार आहे, भाजपची सरकार आहे, त्याच्यानंतर ही मुख्य अधिकाऱ्यांना हाताशी धरून, अधिकाऱ्यांना हाताशी धरून चोरी करत आहेत, भ्रष्टाचार करत, आमचं पैशाचं लुटण्याचं काम करत आहेत. बदलापूरमध्येच नाही, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाणी तुंबलेलं आहे, रोड खचलेले आहेत, सर्वकडे पूर्ण हाहाकार मचलेला आहे. पैशाच्या भ्रष्टाचारामुळे लोकांना सुविधा मिळत नाही. म्हणून हे जे भाजपचं फडणवीस सरकार आहे, चोर लुटारांचं सरकार असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं. धन्यवाद सर.